मालेगाव तालुक्यातील काल संध्याकाळ झालेली घटना अतिशय हृदयाला पिळवून टाकणारी घटना होती आणि त्यामुळे अक्षरशः पूर्ण तालुका या ठिकाणी आदरला। मालेगाव तालुक्यातील डोंगराळ्यामध्ये एका 3 वर्षीय मुलीची हत्या या ठिकाणी झाली आणि तिच्यावरती काही छळ देखील केल्याचा आरोप या ठिकाणी ग्रामस्थांनी केलाय आणि जवळपास 2 तासापासून मालेगाव ते कुसुंबा रोड या ठिकाणी ग्रामस्थांनी आता बंद केलेला आहे, रस्ता रोको सुरू केलेला आहे। पोलीस देखील या ठिकाणी पोहोचले आणि येथील लहान मुली आहेत यांची देखील भावना अतिशय तीव्र आहे। बेटा काय सांगाल, काय परिस्थिती? दुसरं काहीच नाही, आम्हाला न्याय पाहिजे। आज आम्ही पण गावात दुसऱ्या 150 मुली शिकतायत, आम्ही काय शिकायचं नाही का? घरी बसायचं का? चुलन मूल करायचं का? काय राग आहे? आम्हाला फक्त आरोपीला गावात शिक्षा झाली पाहिजे। आम्ही बाहेर गावी शिकायला येतो, आम्ही कोणी जाऊ नये का? घरात बसून राहा का मुलींनी? एका नालायकामुळे सगळ्या मुलींनी शिक्षण करू नये का? भीती निर्माण करायला पाहिजे दुसऱ्यांच्या मनात। आज त्यांनी केलंय, उद्या दिवशी कोणीतरी करेल। बेटा लहान मुलगी होती, काय सांगा ती कशी होती? ती लहान होती, तिच्या सर्व शाळेत तिचे लाड करायचे। मॅडम आल्या, तिच्यावर अत्याचार झाला, मॅडमांना कळलं तर मॅडम आल्या, पण मुलींचा माणसं हे चालू देत नाही की माणसं मुलींचं हे चालू देत नाही की आम्हाला तिचा न्याय पाहिजे। न्यायाची अपेक्षा सगळ्यांकडे लागली, काय शासनाकडून अपेक्षा आहे, काय व्हायला पाहिजे? आमच्या घरात आमच्या समोर झाली पाहिजे, कारण की तो धुता गेला, त्याला सुद्धा भेटलीच नाही पाहिजे। आमच्या समोर त्याला फाशी झालीच पाहिजे। न्याय पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे। आज 4 वर्षाच्या मुलीवर त्याने रेप केला, आज 4 वर्षाच्या उद्या दुसऱ्या मुलीवर करेल। फाशी झालीच पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे। अतिशय हृदयाला कळवटणी घातलेला, हृदय असं पिळून काढणारी घटना या ठिकाणी घडली। अक्षरशः लहान तरुणी देखील, या मुली देखील या ठिकाणी संताप व्यक्त करतात। आरोपीला या फाशी झाली पाहिजे अशी तीव्र मागणी या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेली आहे। मनोहर शेवाळे, मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।